नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न आराध्य, नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर येथे कन्सल्टंट आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया, ज्यामध्ये चष्म्याचा नंबर आपण कायमचा घालवू शकतो का? हे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो. त्याचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आता चष्म्याचा नंबर येणं म्हणजे काय? आधी आपण ते समजून घेऊया. चष्म्याचा नंबर येणं म्हणजे काय असतं? आपल्या डोळ्याचं वाढ त्या प्रकारे झालेली असते, ज्यामध्ये आपल्याला लाईटचे रेज आहेत, ते पडद्यावरती बरोबर ठिकाणी फोकस होत नाहीत. स्पष्ट बघण्यासाठी म्हणून आपल्याला चष्मा वापरावा लागतो. आता काही तरुण असतात, ज्यांना कायमचा चष्मा नको असतो किंवा चष्मा एक बर्डनसारखं वाटतं. तर त्याला घालवण्यासाठी आपण ऑपरेशन हा एक पर्याय आहे. त्याशिवाय दुसरे पर्याय म्हणजे आपण डोळ्याची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी एकतर गाजराचं ज्यूस किंवा गाजर हे रोजच्या आपल्या आहारामध्ये त्याचं इन्क्लुजन करावं. त्याशिवाय बीटरूटचं आपल्या आहारामध्ये इन्क्लुजन करावं. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या किंवा फळं या सगळ्यांचे आपण आहारामध्ये, आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लुजन करू शकतो. मोकळ्या वातावरणात म्हणजे सूर्याच्या प्रकाशात खेळणं किंवा व्यायाम करणं किंवा चालणं हे देखील आपल्याला डोळ्यांचे आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. आता जर चष्मा आपल्याला कायमचा घालवायचा असेल, तर एक पर्याय असतो, ज्यामध्ये आपण ऑपरेशन करून चष्मा कायमचा घालवण्याचा विचार करू शकतो. यामध्ये सर्वप्रथम आहे लेसिक, ज्याला लेझर इन सिटू केराटोमिलिओसिस असं आपण म्हणतो. दुसरं आहे फेमटोलेसिक. तिसरं ऑपरेशन म्हणजे क्लिअर किंवा स्माईल. ज्या लोकांमध्ये लेझर ऑपरेशन आपण सेफ कन्सिडर करत नाही, त्या लोकांसाठी एक दुसरं ऑपरेशन आहे, ज्याला आपण म्हणतो फेकिक आयओएल म्हणजे IPCL किंवा ICL. यानंतर एक ऑपरेशन अजून एक आहे, ज्या लोकांमध्ये फेकिक आयओएल पण शक्य नाही, त्या लोकांसाठी क्लिअर लेन्स एक्सट्रॅक्शन हा एक पर्याय आहे. हे सगळे आपण पर्याय सिलेक्ट करू शकतो जर आपल्याला चष्मा नको असेल तर. थँक्यू.